शासकीय कार्यालयांच्या वेळा बदलणार, रेल्वेची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून आता हालचाली। वेळा बदलण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी समिती गठीत। पश्चिम विदर्भामध्ये मागील 8 दिवसांपासून पावसाची दांडी, तर भर पावसाळ्याच्या मध्ये पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। सारथी संस्थेचा कारभार राम भरोसे। 2 महिन्यांपासून सारथीला व्यवस्थापकीय संचालकच नाही। राज्य सरकारकडून 2 महिन्यांपासून IAS अधिकाऱ्यांची नियुक्तीच नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या वाढदिवस। वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात घेणार महारक्तदान शिबिर। अकोला MIDC मध्ये कृषी विभागाचे धाड सत्र। बोगस कीटकनाशके तयार करणाऱ्या कंपनीवर छापेमारी। कारवाईत 22 लाखांचा साठा करण्यात आला जप्त। नाशिकच्या सटाणामध्ये रेशन दुकानाला लावलं टाळं। सटाण्याच्या आखातवाडे ग्रामस्थ संतप्त। बंद केलेलं दुकान पुन्हा सुरू केल्यानं ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। इंडिगो विमानाचं तिरुपतीमध्ये आपत्कालीन लँडिंग। हैदराबादला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, तर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर करण्यात आलं लँडिंग। त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांची सूचना। भाविकांनी मौल्यवान वस्तू न आणण्याच्या पोलिसांच्या सूचना। श्रावण महिन्यामध्ये मंदिरातील गर्दी लक्षात घेता प्रशासन सज्ज। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती जैसे थेच। ठेकेदारांकडून वारंवार खड्डे बुजवण्याचा प्रयत्न। गणेशोत्सवात कोकणवासियांचा प्रवास होणार खडतर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।